सर माझा पुढचा जो प्रश्न आहे तो मला वाटतं की प्रत्येक मराठी माणसाचं एक स्वप्न असतं. म्हणजे बाकीचे कुठले देश असो ना नसो, पण एकदा अमेरिकेला जायचं आणि तिथल्या कंपनीमध्ये काम करायचं. तुम्ही तर आता तुमच्या बोलण्यातून सिलिकॉन व्हॅली आणि तिथल्या बऱ्याच साऱ्या कंपनीची नावं आलीत. मला वाटतं की तुम्ही आतापर्यंत मायक्रोसॉफ्ट, जेपी मॉर्गन, विजा आणि टेस्ला या आपण मेनली म्हणूयात यासारख्या बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलंय. पण या कंपनीमधलं आता प्रत्येकी एका कंपनीबद्दलची थोडीशी डिटेल्स की मी हा प्रश्न का विचारतोय त्याच्यामागचा माझा हेतू थोडासा वेगळा आहे. हा प्रश्न विचारताना मला असं वाटतंय की तुमची प्रेरणा घेऊन अनेक मराठी इंजिनियर्स अशा मोठ्या कंपनीमध्ये जाऊ शकतील. त्या मुलांनी काय करायला पाहिजे अशा कंपनीमध्ये जायला आणि तेवढं डिफिकल्ट आहे का? पहिला तर हा प्रश्न आहे की या सगळ्या कंपनीमध्ये आपला एक मराठी माणूस जाऊ शकतो, तिथं चांगलं काम करू शकतो, तिथले कल्चर समजून घेऊन काम करू शकतो. ही ॲबिलिटी मराठी माणसाची आहे आणि ते तुम्ही करून दाखवलं ऑलरेडी. तुमच्या या प्रवासातून या 4 कंपनीच्या मार्गदर्शनातून आमची जी मराठी मुलं आहेत ती तिथपर्यंत पोहोचू शकतील म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. तर तुमचा हा जो क्रम होता तो कसा होता? कोणती पहिली कंपनी जॉइन केली आणि मग सुरुवात कशी झाली या 4 कंपन्यांची किंवा या 4 कंपन्यांमधलं वर्क प्रोफाईल तिथला अनुभव कसा होता?